स्ट्रायकिंगला फलंदाज आहे निशांत पाटील आणि त्याला साथ देतोय नीरज पाटील आणि गोलंदाज आहेत पंकज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना असेल 4 षटकांचा. पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना मोठा गाव विपक्ष टायगर. सामना आपण सुरू करूया. दोन्ही संघ देखील सज्ज आहेत. एका बाजूला टायगर आणि त्यांच्या समोर आहे मोठा गाव. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल. मोठा गाव टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केले टायगर संघाला फलंदाजी करण्यासाठी. निशांत पाटील ऑन स्ट्राईक. गेम ऑन. पहिला चेंडू प्रचंड वेग आहे आणि व्हाईट बॉल आहे. गोलंदाज पंकज. प्रचंड वेग आहे. मिसटायमिंग आहे. गोलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. 2-2 फिल्डर आले होते झेल पकडण्यासाठी. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये. यस आय विल टेकन हा नक्कीच दोघांमध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. त्यामुळेच हा झेल ड्रॉप होतोय. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धाव धावफलकावरती आहेत. निशांत पाटीलला मिळतं हे जीवनदान. स्ट्रायकिंगला फलंदाज नीरज आहे. नीरज पाटील आहेत. प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का. नीरज पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय रोहित पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित रिची म्हात्रे मेमोरियल ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा दुसरा सामना सुरू आहे. खूप चांगली संकल्पना आहे. ऋषी म्हात्रे असतील, हिमांशू म्हात्रे, रिची प्रतिष्ठान देसाई असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाज पंकज लेफ्ट मोर द विकेट. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. लागतो अजून एक धक्का. बॅटिंग करणाऱ्या टायगर संघाला फलंदाज झाले बाद. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज पंकज. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज पंकज? प्रचंड वेग आहे पंकजच्या गोलंदाजीमध्ये. लेफ्ट मोर द विकेट. हॅट्रिक बॉल आहे आणि झेल ड्रॉप केलाय. शॉट फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाते फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. आय थिंक थोडीशी दुखापत होतीये फिल्डरला, जे फार वेगाने गेले होते. बॅटची कडा आहे, झेलची शक्यता असेल आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 झेल सलग सोडलेत शॉट फाईन लेगला आणि मिळते पुन्हा एकदा जीवनदान. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. त्या बाते स्विंग अँड मिस येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. गोलंदाज आहेत अनिकेत, या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे परिमल म्हात्रे. परिमल म्हात्रे जे 2 झेल सोडलेत या पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाज अनिकेत. धावसंख्या आहे 2 बाद 7. थोडीशी संत आणि सावध सुरुवात केली आहे टायगर संघाने या सामन्यामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना जिंकलाय भंडारली या संघाने. दुसरा सामना सुरू आहे मोठागाव विपक्ष टायगर. तिसरा सामना असेल राजनोली विपक्ष नवापाडा. लोअर फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 7. चौथा सामना असेल चोळेगाव विपक्ष आशेले आणि 5वा सामना असेल सापार्डे विपक्ष आलिंगर. एकूण 10 संघ आहेत आजच्या या दिवसामध्ये. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज अनिकेतने. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत प्रत्येक चेंडूवरती आणि चांगली गोलंदाजी अनिकेत करतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. कीपर बीट झाले, बॅट्समन देखील बीट झाले होते आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा तो लेग बाईज. धावसंख्या 8. 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी अनिकेत करतोय या षटकामध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अनिकेतने केली आहे आतापर्यंत. फुलटॉस चेंडू प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. निशांत पाटील बॅक टू पवेलियन.
टायगर टीमची रणमशीन प्रेम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. 3 फलंदाज गमावलेत टायगर संघाने आणि प्रेम पाटील येतोय नवीन फलंदाज इन एट नंबर 5. प्रेम आणि फलंदाज परिमलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे गणेशचा आणि सोहळा आनंदाचा. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित रिची म्हात्रे मेमोरियल ट्रॉफी 2024 नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. सॉफ्टहॅनने खेळतायत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 9. खूप चेंडू शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर वन फुलटॉस हा चेंडू फेकला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. चतुर चालाक हा गोलंदाज अनिकेत आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3/11. गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये मंथन. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रेम. ऑन स्ट्राईक स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अपील करताय साहिल आहेत एस्टनच्या पाठीमागे. साहिल म्हात्रे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 11. त्या एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये टायगर संघाला. फार मोठी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे प्रेमच्या खांद्यावरती. फुलटॉस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. ओम आहेत आणि सुरेश झेल पकडलाय. ओम म्हात्रेने फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रेम बॅक टू द पवेलियन. मंथनसाठी सुवर्ण संधी आहे. कुणाल इंदप जे जीटीसीचे सदस्य आहेत आणि रॉकी ग्रुप कडून मंथनसाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ओम म्हात्रे. चूक करणार नाहीयेत. सुरेख झेल पकडलाय आणि फलंदाज झाले. बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल हे आया ही स्थिती आपण पाहतोय टायगर संघाची. टायगर संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मंथन.
न्यू बॅट्समन येतोय प्रेम पाटील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज मंथन, ज्या मंथनने चांगली गोलंदाजी केली आहे. जर हॅट्रिक घेतली तर ₹500. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी, विकेट धोक्यामध्ये आणि काय घडते, धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच, एकूण धावा किती असतील? 6 धावा असतील या चेंडूवरती. एकूण धावा असतील 6. जिथे एकच धाव होती तिथे मिळतात या 6 धावा या चेंडूवरती. फलंदाज देखील ओम बाद झाला असता जर चेंडू कलेक्ट केलं असतं साहिलने, परंतु जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 17. मंथन चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ओम. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का टायगर संघाला. न्यू बॅट्समन आहे मयूर, मयूर म्हात्रे. बॅटची कडा आहे, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 18. 18 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टायगर आणि मोठा गाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु अनिकेत आहे. अजून एक फलंदाज झालाय बाद. सातत्याने विकेट गमावले टायगर संघाने या सामन्यामध्ये. मयूर बॅक टू द पवेलियन. मनीष आंबेकर येत आहेत नवीन फलंदाज. 7 बाद 18 ही धावसंख्या आहे टायगर या संघाची. ओमकार मोरेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. ओमकार मोरे जे संघनायक आहेत मोठा गाव या संघाचे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी ओम येत आहेत आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 7 बाद 20 ही धावसंख्या आहे टायगर या संघाची. ऑन साइडला फटका चांगला आहे.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टायगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 26. धावसंख्या 26. फुलटॉस चेंडू आहे. प्लेड ऑन. फलंदाज झालेत बाद. मनीष बॅक टू द पवेलियन. लागतोय 8वा धक्का टायगर या संघाला. बॅट्समन आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे टायगर संघाला. आणि ती फटकेबाजी होतीये. टायगर संघाच्या माध्यमातून यशने लगावलाय हा षटकार. धावसंख्या 32. चांगली बॅटिंग यश करतोय. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 3री धाव पूर्ण होईल का? फलंदाज झाले बाद. नाही लागतोय अजून एक धक्का. 34 या धावसंख्येवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं टार्गेट सेट केलंय टायगर संघाने. मोठा गाव या संघासमोर. यापुढे सामना आहे नवापाडा विपक्ष राजनोली या 2 संघांमध्ये. नवापाडा आणि राजनोली दोन्ही संघाची संघटना टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आहे नवापाडा आणि राजनोली या 2 संघांमध्ये. टॉससाठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. राजनोली आणि नवापाडा. विद्यमान सामना सुरू आहे मोठा गाव विपक्ष टायगर. जिथे टायगर संघाने बनवल्या 8 बाद 34 धावा 4 षटकांमध्ये आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे मोठा गाव या टीम समोर. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ धारिवली पंडित दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
धन्यवाद रोशन सर. ते सामना आपण पाहतोय मोठागाव विपक्ष टायगर. आज जिंकला मोठागाव संघाने. रिव्हरचा अस्त्र बाहेर काढलाय. यशस्वी ठरतात फलंदाज ओम. ओमच्या बॅट मधनं आलाय हात चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर ओमनं 2 चौकार ठोकलेत आणि सामन्याला सुरुवात आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावांचा पाठलाग करत असताना मोठागाव संघाच्या माध्यमातून ओमनं 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत आणि बिनबाद 8 अशी दमदार सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टायगर संघानं फक्त 34 धावा कुठल्या 35 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी ओम आणि अनिकेत मैदानात इंटर झाल्यानंतर मात्र रोहितला इथे टार्गेट केलं जाते. लागोपाठच्या 2 चेंडूनं 2 चौकार ठोकलेत फलंदाज ओमनं आणि बिनबाद 8 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय. रोहित पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये तुमच्या माध्यमातून खराब फलंदाजी झाली. 4 षटकांमध्ये टायगर संघाने धावा कुठल्या 34 आणि 35 धावांचा डिफेन्स तुम्हाला करायचा असेल तर मात्र याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. गडी बाद करावे लागतील तरच तुम्ही 35 धावांचा बचाव करू शकता. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले. मनीष आले चेंडू खाली. स्विंग टिपला जातोय सी मारेच्यावर मनीषच्या माध्यमातून आणि धक्का बसला टीम मोठागाव संघाला. पहिला फलंदाजी इथं बाद होतात. ओमने 2 चेंडू 3 चेंडूचा सामना केला. धावा कुठल्या 8 मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र ताबडतोब उत्तर दिलं गोलंदाज रोहितनं आणि या धावसंख्या बाद मोठागाव संघाला धक्का बसला तर फलंदाज बाद होतात ओम. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण तिसरा चेंडू निर्धाव पाहिला आणि चौथ्या चेंडूवर रोहितनं इथं धक्का दिला टीम मोठागाव संघाला ओमच्या स्वरूपात. एक बाद धावसंख्या आपण पाहतोय 8. यश आलेत नवीन फलंदाज. एक बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 35 धावांचा पाठलाग इथे दुसऱ्या सत्रामध्ये मोठागाव संघ करतोय. टायगर संघाने पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी केली. फक्त 34 धावा कुठल्या आणि रोहित इथे प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तयार. राईट राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळतात चेंडू पडतो मॅचमध्ये. मनीष वेगानं आलेत. गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये. याच्या बॅटमधनं या 2 धावा आल्यात. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. 35 धावांची गरज असताना पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गाचं असताना एक गडी गमावलाय मोठागाव संघाने. मात्र 10 धावा आल्यात आतापर्यंत धाव फलकावर. एक बाद 10 ची सुरुवात. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. टप्पा बनवते चेंडू थोडासा बाहेर निघतोय. मात्र इथं षटक क्रमांक आपण पाहतो संपन्न झालाय. शेवटचा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होतो रोहित. धावा खर्च केल्या फक्त 10. एक गडी बाद केलाय. आता 3 षटकं उरली आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावांची गरज असेल 25. सामना अजूनही संपलेला नाहीये. 18 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज असेल. इथून जर 3 षटकं चांगली हाताळली 3 गोलंदाजांनी तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये 25 धावांचा डिफेन्स टायगर संघ करू शकतो. जशी गोलंदाजी मोठागाव संघाच्या गोलंदाजांनी केली तशी मात्र गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल.
तर रांजणोली आणि नवापाडा संघाला विनंती असेल टॉससाठी या. रांजणोली आणि नवापाडा संघ टॉससाठी यायचं प्लीज. आणि काही स्ट्रायगनला आपण पाहतो सलामीचे फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवीन फलंदाज. यस, पहिल्या षटकामध्ये धावा 10 आल्यात. एक गडी बाद झाला. 1 बाद 10 धाव संख्या. 35 धावांचं लक्ष समोर असताना मात्र 18 चेंडूंमध्ये अजूनही 25 ची गरज असेल. निशांतला इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल. निशांत तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा बाहेर निघतो. डॉट बॉलची समाप्ती होते. 17 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये डायगर संघाने चुका केल्या, खराब फलंदाजी झाली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावांची गरज असताना मात्र मोठागाव संघाला इथं आता 17 चेंडूंमध्ये 25 ची गरज. पहिला चेंडू डॉट हाताळा गोलंदाज निशांतनं पुन्हा एकदा तयार. लेफ्ट ओव्हर विकेट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली. झेल इथं सुटलाय. सहज सोपा झेल सुटला. असं वाटलं होतं की झेल टिपला जातोय, मात्र इथं झेल सुटलाय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय 2 धावांमध्ये. धावसंख्या पोहोचते 12 वर. चार चेंडू अजूनही 23 धावांची गरज असेल. या षटकातील 4 चेंडू अजूनही बाकी असतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करता करता फलंदाज सुरक्षित पोहोचले, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 9 चेंडू अजूनही 22 धावांची गरज असेल. बरोबर आहे ना. प्रयत्न करतो निशांत. रायगड संघ नक्कीच प्रयत्न करतोय, कारण रायगड संघाने पहिल्या सत्रामध्ये फार चुका केल्या. खराब फलंदाजी आपण पाहिली. फक्त 34 धावा आल्या. मात्र निशांत इथं चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. फलंदाज इथं बाद होतात. यशला माघारी परतावं लागतंय. आउट. अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर नक्कीच तुम्ही उर्वरित धावांचा बचाव करू शकता. आणि निशांत तसा प्रयत्न करतोय आणि यष्टांच्या मागे यष्टीरक्षक आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. आता चेंडू उरलेत ते 2 उरले ना भाऊ. 14-22 ना. 14 चेंडू 22 ची गरज. निशांतने हे 2 चेंडू जर व्यवस्थित हाताळले तर मात्र नक्कीच टायगर संघ कमबॅक करू शकतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली, तर 10 धावा आले, गडी बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो निशांत चांगली गोलंदाजी करतोय. 14 चेंडू 22 ची गरज. दाखवरा गोलंदाज निशांत चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट ओव्हर विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आमच्याकडनं पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी जरूर झाली आहे. 35 धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्या पद्धतीनंच इतकी निशांत गोलंदाजी करतो. डॉट बॉल. गुड बॉलिंग. 13 चेंडू 22 ची गरज. प्रयत्न करतो टायगर संघ. निशांतचं कौतुक करावं लागेल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आणि हाही चेंडू निर्धाव जातोय. अशा पद्धतीनं बघा दुसऱ्या षटकामध्ये निशांतनं काय गोलंदाजी केली आहे. आता मात्र चेंडू उरले ते 12 आणि धावांची गरज असेल 22. चला नवापाडा संघ आणि रांजणोली संघ टॉस साठी या प्लीज. स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान देसा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2024 हे तिसरं पर्व आपण पाहतोय. आणि स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. मोठागाव विपक्ष डायगर. टॉस जिंकला मोठागाव संघानं. डायगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. डायगर संघाने 4 षटकांमध्ये फक्त 34 धावा कुठल्या. 35 धावांचं लक्ष घेऊन सलामी चिरडोली मैदानात इंटर झाल्यानंतर इथं मात्र 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात गोलंदाज होते रोनितनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 10 धावा खर्च केले, गडी बाद केला. आणि निशांतने काय गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र समीकरण उरले 12 चेंडू आणि 22 ची गरज.
डायगर संघ नक्कीच चांगला प्रयत्न करतो. पहिल्या सत्रामध्ये डायगर संघाच्या माध्यमातून चुका झाल्या, खराब फलंदाजी झाली, 34 धावा एकवटल्या आणि 35 लक्ष घेऊन मोठागाव संघाने जशी सुरुवात केली तसं आपण पाहिलं पहिल्या षटकात 10 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात निशानं चांगली गोलंदाजी केली आहे. नीरज तयार, 12 चेंडू 22 समीकरण. सलामीचे फलंदाज अनिकेत स्ट्राईक एंडला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवीन फलंदाज ओमकार. नीरज तयार, 12 चेंडू 22 गरज. गुड बॉलिंग टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. जबरदस्त गोलंदाजी. आमच्याकडनं पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी जरूर झाली आहे, मात्र 35 धावांचा बचाव आम्ही करू शकतो त्याच पद्धतीने इथं गोलंदाजी केली जाते. 11 चेंडू 22 समीकरण. नीरज चांगली गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा तयार, राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग फलंदाज इथं पंच डिसिजन घेतील. नक्कीच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथं बघूया कोणाला अजून डिसिजन झालेला नाहीये, मात्र आता पंच ठरवतील बाद कोण असेल. ओमकार बाद झालेत धावचीच्या स्वरूपात. जबरदस्त गोलंदाजी, 35 धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने इथं करतोय तो डायगर संघ. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली 35 धावांची गरज असताना, मात्र इथं तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 22 ची गरज असताना मात्र आता नीरज आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि सांघिक कामगिरी इथं उंचावली होती टीम टायगर संघानं. आता मात्र चेंडू उरले ते 10 आणि धावांची गरज असेल ती 22. 10-22 समीकरण. इथं आपण पाहतो चांगल्या पद्धतीने इथं सामना आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज प्रयत्न करतात आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आपण पाहतो चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. साहिल येतात. साहिल म्हात्रे 40 प्लस संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे यांचा हा सुपुत्र आपण पाहतो साहिल म्हात्रे. 10 चेंडू 22 ची गरज. नीरज तयार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. साहिलनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना ठोकला इथं षटकार. 6 धावा. धावसंख्या 19 वर पोहोचते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. साहिल मात्र फलंदाजीला आले. पहिल्या चेंडूचा सामना करताना साहिल मात्रेनं ठोकला षटकार. धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. संघ अडचणीत असताना मात्र साहिल संघाच्या हाकेला धावून आलाय, षटकार ठोकलाय. नीरज चांगली गोलंदाजी करत होते, मात्र इथं मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसले. 9 चेंडू 16 ची गरज. अजूनही सामना बॅलन्स असे खुला असेल दोन्ही संघांसाठी. जर नीरजने हे 3 चेंडू चांगले हाताळले तर मात्र नक्कीच इथं आपण पाहू शकतो टायगर संघ कमबॅक करू शकतो. 9 चेंडू उरलेत, धावांची गरज असेल 16. ऑन साइडला खेळलेत, फटका फसला, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय मनीष आंबेकरच्या माध्यमातून टिपला जातोय आणि जो फलंदाज धोकादायक ठरत होता टीम टायगर संघासाठी त्याचा अडसर दूर केला गोलंदाज आपण पाहतो नीरजनं. नऊ चेंडू अजूनही 16 धावांची गरज असेल. साहिल मात्र फलंदाजीला आले, एक षटकार ठोकला, त्यानंतर साहिलचा अडसर दूर केला गोलंदाज नीरजनं. आठ चेंडू 16 ची गरज. नीरज चांगली गोलंदाजी करतोय. टायगर संघानं पहिल्या सत्रामध्ये खरोखर फार चुका केल्या, मात्र इथं गोलंदाजी चांगली होती. नीरज तयार. नागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धावचीची शक्यता निर्माण झाली आहे आणि फलंदाज धावची सर्वात बाद होत आहेत. आता मात्र चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 16. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय टायगर संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी, मात्र 35 धावांचा बचाव चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न इथं टायगर संघ करतोय. 7 चेंडू 16 ची गरज. नीरजचं कौतुक करावं लागेल. फलंदाज साहिल मात्र षटकार ठोकला, त्यानंतर नीरज सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय.
7 चेंडू 16ची गरज. नीरज तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आहे. हा आलाय तो षटकार आणि आता मात्र अंतर उरलंय. 6 चेंडू 10ची गरज. 4 षटकांमध्ये मोठागाव संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज होती. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली होती. 7 चेंडूंमध्ये 16ची गरज असताना मात्र नीरजच्या त्या शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 10ची गरज. टॉस आणि विकेटला महत्व नाही. चेसिंग कंपल्सरी. तुम्हाला 10 धावा 7 चेंडूंमध्ये ह्या पूर्ण कराव्याच लागतील. प्रेम पाटील येत आहेत. बघूया प्रेमकडे संघनायकाने इथे विश्वास दर्शवलाय. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. जागा बनवली. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचली धावफलकावर 26 वर. 5 चेंडू 9ची गरज. मोठागाव संघाने पहिल्या सत्रामध्ये 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. डायगर संघाला फक्त 34 धाबांवर रोखून धरलं. मात्र इथं आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये 22 ची गरज होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र अंतर उरलं होतं. 6 चेंडू 10ची गरज. आता मात्र 5 चेंडू 9ची गरज. शेवटच्या षटकामध्ये प्रेम पाटील प्रयत्न करतात. बघूया प्रेम पाटील 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात. फटका फसला. क्षेत्ररक्षक आले. नीरज अतिशय सुरेख झेल. सीमारेषेवर नीरजच्या माध्यमातून एक अवघड झेल टिपला जातोय. 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना आता मात्र 4 चेंडूंनी 9ची गरज. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय डागर संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये थोडीशी खराब फलंदाजी झाली. फक्त 34 धावा आल्या. मात्र 35 धावांचा बचाव चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न इथं करतोय तो टायगर संघ. 7 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. आता मात्र 4 चेंडू 9ची गरज. प्रेम पाटील चांगली गोलंदाजी करतात. नीरजला आपण सीमारेषेवर पाहतोय. सुरेख झेल टिपला. ईशांत आलेत नवीन फलंदाज. 7 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. आता मात्र 4 चेंडू 9ची गरज. प्रेम पाटील चांगली गोलंदाजी करतात आणि नक्कीच इथं 35 धावांचा बचाव चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय तो टायगर संघ. पहिल्या सत्रामध्ये मोठा गाव संघाच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र इथं टायगर संघ प्रयत्न करतोय. प्रेम पाटील राईट ओव्हर द विकेट. 4 चेंडू 9ची गरज. फटका इथं ऑफ साइडला आपण पाहतोय. रोनित आहेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. मात्र इथं चेंडू डायरेक्ट एक्स्ट्राने हिट झाल्या कारणाने धावा आल्यात त्या 2. आता मात्र चेंडू उरलेत ते 3 आणि धावांची गरज असेल 7. एक धाव फार महत्वाची असते. विजयाचं अंतर एका धावेने ज्यावेळेस पराभव होत असतो, त्यावेळेस त्या एका धावेची किंमत आपल्याला समजत असते. 7 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. आता मात्र 3 चेंडू 7ची गरज. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक केली जाते आणि इथं मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतात.
6 चेंडूंमध्ये 10 ची गरज होती. प्रेम पाटील चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत प्रेम पाटील यांनी 4 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. आता चेंडू उरलेत ते 2 आणि धावांची गरज असेल 6. टायगर संघ प्रयत्न चांगला करतोय. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र इथून प्रेम पाटील शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 10 ची गरज असताना चेंडू उरलेत ते 2 आणि धावांची गरज असेल 6. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो सामना. टायगर विपक्ष मोठा गाव. 2 चेंडू 6 ची गरज. प्रेम पाटील राइट आर्म द विकेट. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय टायगर संघाच्या माध्यमातून आणि हा आलाय तो चौकार. 4 धावा. 1 चेंडू 2 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठं? गोलंदाज करेल तर काय करेल? टायगर संघाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 चेंडूंमध्ये 6 ची गरज होती. चौकार आलाय. आता मात्र चेंडू उरलाय तो 1 आणि धावांची गरज असेल 2. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 1 चेंडू 2 ची गरज. पस्तीस धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न टायगर संघ चांगल्या पद्धतीने करतो. 1 चेंडू 2 ची गरज. ऑन साइडला खेळले. इथं मात्र आलाय तो शेवटच्या चेंडूवर चौकार.